देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही। येरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची। येरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान। तुका म्हणे एक, तुका म्हणे एक, मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। येरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान। आरंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञान हरून तुमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम। एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। तडिद्वासनीलं मेघावासवासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं। वरम त्विष्टिकाया समन्नस्य पादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथमा मना दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथमा मना दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथमा मना दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथमा दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। 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 शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्ती त्यांच्या वाटा मज द्यावया सुबटा। अलंकापुरी रम्य सिंहासनास्थं, पदं भोजते जास प्रदेशम। विधींद्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम्, उज्जैनी महाकालं मोंडकारं ममलेश्वरं। परळ्या वैजनाथं च डाकिन्या भीमाशंकरं, सेतुबंधे तु रामेश्वरं नागेश्वरं द्वारिकावने। वाराणस्या तु विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं कृष्णेश्वरं तु शिवालय। विठला 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 विठला। आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही। येरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रौढ प्रताप वृंद क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आध्यात्मिक गुरु, ज्ञानाचा सागर, भक्ती सागर, वैराग्याचे शिखर, वारकरी संप्रदायाचा सुवर्ण कळस, रूढी परंपरांच्या सगळदंडात जगडबद्ध झालेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे रणशिंग, चौदिशांनी फुंकणारे जगदवंदने जगद्गुरु संत तुकोबाराय श्री तुकोबाराय यांचा उपदेश पर प्रकरणातील निवडलेला हा 4 चरणांचा अभंग आहे। विठला विठला। कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं, प्रत्येक कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे बाबा। थोडासा इको कमी करून घ्या, 10% वरती ठेवा। विठला विठला यत कार्य घटनस्ती अथवा भुवनस्ती तत कारणस्थ प्रतिपादना यती किंवा इति परिहारा या न्यायाप्रमाणे ही कीर्तन रूपी सेवेचं पुष्पार्पण करण्याचं भाग्य लाभताय। आपल्या या निंबी या गावामध्ये पंचक्रोशीतील सर्वच्या सर्व वारकऱ्यांच्या सहकार्यातून आणि गावकऱ्यांच्या प्रत्येक
गावकऱ्याच्या प्रत्येकाच्या सहकार्यामधून, लहानात लहान मुलगा असो का मोठ्यातले मोठे आजोबा असो, प्रत्येक वारकऱ्याच्या प्रत्येक गावकऱ्याच्या सहकार्यामधून ही अखंड नामसंकीर्तन सोहळा आपल्या गावामध्ये चालू आहे. किती वर्ष झाले बाबा? 25 वर्ष जवळपास झाले आपल्या या नामसंकीर्तन सोहळ्यासाठी. आणि या 25 वर्षामध्ये आपल्या या गावामध्ये हा नामसंकीर्तन सोहळा चालू होत असतो. आणि विविध प्रकारच्या विविध कथाकार असो, त्यांच्या कथा असोत, विविध प्रत्येक वेळेस 7 दिवस हे साथीचे साथी कीर्तनकार येतात, आपापल्या परीनं संतांच्या शिकवणी तुमच्या आमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. भगवंत त्यांच्याकडून ते करून घेत असतो आणि आपण ते वर्षानुवर्ष श्रवण करत आलोय. निश्चितच जीवनामध्ये आपला बदल हा निश्चितच आपल्यामध्ये बदल सुद्धा हा घडत असतो. कारण उपदेशक कोण असतात? उपदेशक असतात संत. आणि संतांचे अभंग इथं सोडवल्या जातात आणि संतांचे शिकवण तुमच्या आमच्यापर्यंत इथं पोहोचवण्याचा प्रत्येक वारकरी हा प्रयत्न करत असतो. आपल्या गावाचा, आपल्या गावातील मंडळींचा कायापालट व्हावा, जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी नामसंकीर्तन सोहळा हा संतांनी आपल्याला भगवंताच्या सांगण्यावरून संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत तो लागू केलेला आहे आणि तो आपल्या गावामध्ये घडतं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. 25 वर्षाच्या पूर्वी आपल्या गावामध्ये एक छोटंसं रोपटं लावलं होतं या नामसंकीर्तन सोहळ्याचं. बघता बघता त्याला 25 वर्ष झालेली आहेत. 25 वर्षाचा कालखंड निघून गेला. इवलेचे रूप लाविले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. बघता बघता 25 वर्षाची नामसंकीर्तन सोहळा भगवंत आपल्याकडून करून घेत आहे. भाग्याची गोष्ट आहे. बऱ्याच गावामध्ये पहिल्याच वर्षीचा सप्ताह धामधूम मध्ये थाटामाटात साजरा होतो. दुसऱ्या वर्षी पण होतो, मात्र तिसऱ्या वर्षापासून उतरती कळा लागते. 5 वर्ष पूर्ण करू म्हणतात आणि बंद करू म्हणतात. आपल्या गावामध्ये तसं नाही. गाव छोटं जरी असेल तर वैभव संपन्न सप्ताह आपल्या गावामध्ये हा सुरू आहे. विठ्ठला विठ्ठला. आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज असो, यांचा फोन झाला. तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या मार्फत फोन आला आणि तुमची आमची ही भेट घडून आली. ज्यांची प्रथम चाल झाली आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ बंधू अहिर महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोजने, आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज यांच्या चांगल्या अशा आवाजामधून भजन सम्राट आहे. आपल्या पंचक्रोशीमध्ये गायनामध्ये यांचा हात कोणी धरत नाही. आणि या गायन आपल्या प्रत्येक गावामध्ये, फक्त तो माटरगावमध्ये साजरा व्हावा अशातला भाग नाही, तर पंचक्रोशीमध्ये कुठूनही निमंत्रण यावं आणि ह्या शेतकऱ्यांनी सगळे कामं दिवसाचे अटपून सहज निघावं. संध्याकाळचा जो शिनलेला जीव असतो तो कुठं ना कुठं भगवंताच्या चरणी अर्पण करावं, सेवा समर्पित करावे. कारण वारकरी हे सरासरी हे शेतकऱ्यांचीच मुलं असतात. काबाड कष्ट करत असताना हा काबाड कष्ट करून हा परमार्थ चालत असतो. मोठे मोठे श्रीमंत लोक सरासरी इथं सापडत नाही, मात्र सरासरी आपली पूर्ण जीवनाची जीवनभराची दिनचर्या समर्पित करून, दिनचर्याची कामं करून, सगळे कामं करून मग जनावरांना चारा पाणी करणं असो, सगळ्या गोष्टी करून येतात. नाहीतर असं नाही. शेतकऱ्याचा धर्म सुद्धा तोच आहे. आपला धर्म पाडून परमार्थ करणं ही महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर काल्याचं कीर्तन आहे, घरी आपले बैल तसेच बांधून ठेवलेले असं आपले वारकरी कधी करत नसतात. काल्याचं कीर्तन चालू असते, एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी, इकडे बैल उपाशी मरत असतात. अशातला भाग नसतो. सगळेचे सगळे शेतकरी मंडळी आहेत, सगळ्या गोष्टी दिवसभर काम करतात आणि इथं सेवा समर्पित करण्यासाठी येतात. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य देवचे महाराज असोत, आदरणीय हरिभक्तपरायण राऊत बाबा असो, आदरणीय हरिभक्तपरायण मिरगे महाराज असो, आणि ज्यांच्या मुखारविंदामधून हसत खेळत अशी कथा ज्यांच्या मुखारविंदामधून आपण श्रवण करतोय, नवे आपल्या कानाचे ओठ करून ती प्राशन करतो. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य शालिग्राम महाराज सुरळकर. बोर तर कोणीच होत नसेल. काय कोट आहे गड्या, काय गोठ आहे गड्या म्हणजे दिवस निघून जात असेल, अजिबात शिनोटा येण्याचा काम नाही. आदरणीय श्रीराम महाराज असो, सर्वच्या सर्व टाळकरी मंडळी, छोटे छोटे मुलं आहेत. माऊली फार छान खेळत होते. एकदा माऊलीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकदा वय लहान आहे, मस्त एकदम सगळेच खेळत होते ते. आदरणीय मृदंगाचार्य माटरगाव युवराज महाराज चांगल्या रीतीने वाजवतात. मला वाटते आपल्या बेलोऱ्याला तुम्हीच होते वाटते, परीक्षा होती त्यावेळेस. खूप छान. आपल्या या भागाचं पंचक्रोशीतील वैभव आहे, उमलतं फुल आहे.
आणि अध्यात्मात येण्याची नेमकी वय कोणती आहे तर आध्यात्मिक येण्याची वय म्हणजे ही आहे, ही आहे, ही आहे. म्हाताऱ्या माणसानं सगळ्यात शेवटी सरते शेवटी अध्यात्मात येऊन फायदा अजिबात नाही. परिमळ गेली या ओस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून आहे किती अवकाश. शेवटी दिवस सरत नाही आणि घरामध्ये करमत नाही म्हणून मंदिरात येणं हे महत्वाचं नाही, लहानपणामध्ये येणं हे महत्वाचं आहे. सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो. आजची अन्नदानाची सेवा ज्यांच्या मार्फत समर्पित झाली आदरणीय संतोष महाराज धनोकार, अत्यंत चांगल्या रीतीनं सेवा समर्पित झाली. सर्व वारकरी तृप्त झाले आणि चांगल्या रीतीनं सर्वच्या सर्व दिवसभर पूर्ण आठवडाभर ही सगळी अन्नदानाची सेवा असो, इथं या मंडपामध्ये चटया टाकण्याची सेवा असो, वर्षानुवर्ष आपल्या गावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये रांगोळी काढण्याची सेवा असो, सळा टाकण्याची सेवा असो, देवाची देवपूजा करण्याची सेवा असो, देवाचं स्नान करण्याची सेवा असो, हे आपल्या हातून घडत असेल. ज्यांच्या ज्यांच्या हातून घडत असेल त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचं बदल हा निश्चित घडतो. कारण हे सांगण्याची गरज नाही, हे अजिबात सांगण्याची गरज नाही. भगवंताला सगळ्या गोष्टी समज असतात आणि ह्या गोष्टी समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या हातून ती सेवा घडता हे फार महत्वाची गोष्ट आहे. घेईन पुनर्जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आपल्या जीवनात नेमका बदल काय झाला आणि देवानं असं कसं केलं आणि देवानं याच्या बदल्यामध्ये मला काय दिलं गेलं पाहिजे, हा व्यवहार नाही, ही सेवा आहे. आणि सेवा समर्पित करत असताना भगवंताचं देणं माणसाचं देणं कधी उरत नाही, देवाचं देणं कधी सरत नाही. विठ्ठला विठ्ठला या सप्त्यामध्ये वर्षभरामध्ये अध्यात्मामध्ये सेवा समर्पित करणारा असोत किंवा प्रत्येक दाता मंडळी असो, प्रत्येकाच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत करतो. आदरणीय साऊंड सिस्टीम वाले दादा सुद्धा यांच्या हृदयस्थ परमात्राला त्रिवार दंडवत करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला मनुष्याच्या जीवनात मार्गदर्शकाला फार महत्वाचं स्थान आहे बाबा. उपदेशक असायला पाहिजे. नेमका उपदेशक चांगला भेटणं हे महत्वाची गोष्ट आहे. मनुष्य मुळात जन्माच्या स्थानकावरून मृत्यूच्या स्थानकापर्यंत आयुष्याच्या गाडीमधून प्रवास करत असतो. जन्म आणि मृत्यू या दोघांमधील अंतर काय असेल तर त्याला जीवन म्हणावं का असा कधीतरी प्रश्न पडतो. आणि हे जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये असंख्य लोक येत असतात आणि हे असंख्य लोक येत असतात, काही ना काही आम्हाला शिकवून जात असतात. मग एखादा मित्र येत असतो, आम्ही निर्व्यसनी असताना सुद्धा तो म्हणत असतो एकदा गळ्या फक्त एक घोट घेऊन पाय, अजिबात काहीच फरक पडत नाही, काही जात नाही, काही तुझं जात नाही. आणि एक घोट करता करता अर्धा ग्लास बॉटल करता करता काय जात नाही जात नाही म्हणता म्हणता बापाची कमावलेली 50 एकरातली 25 एकर निघून जाते. कारण योग्य उपदेशक भेटणं फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्यालाच व्यसनाधीन करणारे सुद्धा आपले मित्रच असतात आणि चांगल्या मार्गाला लावणारे सुद्धा आपले मित्र स्वकीयच असतात नव्हे. आपल्याला अंतकाळामध्ये फुकून देणारे सुद्धा आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले आप्त स्वकीयच असतात. विठ्ठला या सगळ्या गोष्टी होत असताना बाबा मनुष्याच्या जीवनामध्ये चांगला उपदेशक मार्गदर्शक मिळणं फार महत्वाची गोष्ट आहे. दुर्लभ गोष्ट झालेली आहे. चांगले मित्र भेटणं हे चांगली गोष्ट आहे, मात्र चांगले मित्र भेटतीलच अशातला भाग नाही. आयुष्याच्या शेवटापर्यंत चांगला मित्र, चांगला उपदेशक, चांगला गुरुवर्य, चांगले संतांची संगत होणं फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर फक्त एखादे भगवे कपडे घालून आले म्हणजे ते संतन भगवंत होत नसतात. भगवे तरी श्वान सहज रूप त्यांचे तेथे अधिकारा कायपंत. भगवा रूपाचे जर असेल तर श्वान कुत्रे सुद्धा असतात, मात्र अधिकार तसा नसतो. अधिकारी एखादं व्यक्तिमत्व येत असते आणि सहज आपल्या जीवनाचा कायापालट होत असतो. हे होणं फार महत्वाची गोष्ट आहे. मार्गदर्शक असणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण मार्ग दाखवणारा चांगला असला पाहिजे, नाहीतर मार्ग हा सुकर होत नाही. महाभारतातली गोष्ट आहे. महाभारतातल्या गोष्टीमध्ये शांतीदूताचा प्रस्ताव घेऊन आले भगवान श्रीकृष्ण. शांती प्रस्ताव मांडला गेला, शांती प्रस्ताव नाकारला गेला. भगवान श्रीकृष्णांनी शेवटी म्हटलं गड्या अर्जुन दुर्योधना फक्त एक काम कर, फक्त 5 गावं फक्त या पांडवांना दे, सगळंच्या सगळं मिटून जाईल.
5 गावं सुद्धा दिल्या जात नाही. दुर्योधन उर्मटपणे बोलतो का सुईच्या टोकावर बसणारी जमीन सुद्धा मी द्यायला तयार नाही. युद्धाचा आरंभ ठरलेला असतो, दिवस ठरला जातो, जागा ठरल्या जाते, लोक 2 भागांमध्ये विभागणी होत असते. पूर्ण जगातली सेना, पूर्ण जगातले चक्रवर्ती सम्राट हे 2 भागामध्ये विभागित होत असतात. आणि सगळ्यात मोठी जी अजिंक्य अशी सेना असते ती सेना असते द्वारकेची. सगळ्या जणांना, कौरवांनाही वाटते आणि पांडवांना सुद्धा तेच वाटते का नेमकी द्वारकेची भगवान श्रीकृष्णाची सेना नेमका कोणाच्या बाजूने लढेल. ज्यांच्या बाजूने लढेल त्याचा विजय हा निश्चित आहे, ठरल्या जाते. मात्र ते ठरून सुद्धा सोज मागायला मार्गदर्शक म्हणून आणि सोज मागणी करण्यासाठी जातात. कुठं? द्वारकेला जातात. सगळ्यात पहिले जातो दुर्योधन जातो आणि त्यावेळेस आपल्या शय्येवरती सहज पौडलेले असतात, सहज निद्रिस्त झाले असतात भगवान श्रीकृष्ण. दुर्योधन पहिले जातो आणि सहज जातो आणि उस्त्याजवळ जाऊन बसतो. तिथे एखादी एक मेज ठेवलेला असतो, सहज त्याच्यावरती जाऊन बसतो. कालांतराने फक्त 5 मिनिटाच्या काही क्षणाच्या अवधीमध्येच अर्जुन सुद्धा जातो. अर्जुनाला समजते का माझ्या पूर्वी दुर्योधन माझा दादा इथे येऊन बसलेला आहे. तो तिकडच्या बाजूला असतो, पायथ्याच्या बाजूनं सहज येतो आणि अर्जुन बसायला लागतो. काही अवधी होतो न होतो कोणी आल्याची चाहूल भगवंताला लागते. भगवंत सहज जागे होतात. जागे होता बरोबर सगळ्यात पहिले दृष्टी पडते अर्जुनावरती. अर्जुना, पार्था नेमका कधी आलास रे बाबा, प्रश्न केला जातो. आणि अर्जुन सहज म्हणतो, भगवंत मी काही अवधीच्या पूर्वीच आलेला आहो. सहज भगवंत म्हणतात, मागा तुम्हाला काय मागायचं आहे. अर्जुन सहज म्हणतो, भगवंता माझ्या पूर्वी दुर्योधन आलाय, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे. दुर्योधन म्हणतो, यांच्या पूर्वी मी आलोय, मागण्याचा अधिकार माझा आहे, पहिल्यांदा मला दिल्या गेलं पाहिजे. भगवंत म्हणतात, सगळ्यात पहिले मी याला पार्थाला पाहिलेला आहे, मी पहिल्यांदा याचं म्हणणं ऐकून घेईल. दोघांची तू मैनमय होते. सहज अर्जुन पार्थ सहज म्हणतो, भगवंता माझ्या पूर्वी दुर्योधन माझा ज्येष्ठ बंधू आलाय, त्याचा मागण्याचा अधिकार माझ्यापेक्षा पहिले आहे, त्यांचं पहिले म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. ऐकून घेतल्या जाते आणि दोघांची बाजून ऐकून घेतल्यानंतर भगवंताला प्रश्न पडतो, नेमकं कोणाच्या बाजूने लढावं. भगवंत सुद्धा 2 पर्याय ठेवतात. एका बाजूनं माझी ही सगळीच्या सगळी अजिंक्य अशी सेना आहे, एका बाजूनं सेना ठेवल्या जाते आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला ठेवल्या जाते. स्वतःला जसं ठेवल्या जाते आणि दुर्योधनाला म्हटलं जाते, नेमकं निवडा, तुम्हाला काय निवडायचं आहे. दुर्योधन सुद्धा स्वार्थी असतो. दुर्योधन म्हणतो, मला तुमची सेना पाहिजे. कारण एक अट ठेवलेली असते भगवान श्रीकृष्णांनी का मी स्वतः एका बाजूना जरी असेल तर मी या पूर्ण युद्धामध्ये शस्त्र हाती उचलणार नाही, फक्त मार्गदर्शकाच्या भूमिका मी पार पाडेल. दुर्योधनाला वाटते मार्गदर्शकाच्या भूमिकेत काय, मार्गदर्शक जागोजागी आहेत, उचलला दगड का मार्गदर्शक निघतो. आपल्या गावात सुद्धा असं करू नका तसं करू नका सांगता सांगता विचार करतो. आणि दुर्योधन सहज म्हणतो का मला तुमची सेना पाहिजे, तुम्ही अर्जुनाच्या बाजूने जा. निघून जातो. तथास्तु झाल्या जाते. सहज निघून जातो दुर्योधन. दुर्योधन जसा निघून जातो तसा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न करतात, अर्जुना पार्था, अरे या दुधातलं साय 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 जे असते, या माखन मधली पूर्ण साय लोणी माखन जे काय आहे तो दुर्योधन घेऊन गेला. तुला फक्त ताक राहिलं. गड्या, मागताना चांगला विचार केला गेला पाहिजे. तुला पहिला संधी तुला दिली होती, पहिल्यांदा तू मागायला पाहिजे होता. चांगलं माखन घेऊन गेला, तुला फक्त ताक उरलंय. आता तू जिंकणार तशी कसा. मी फक्त मार्गदर्शकाच्या उपदेशकाच्या भूमिकेत तुझ्या बाजूला आलोय, मी शस्त्र हाती घेणार नाही. अर्जुन सुद्धा फार छान बोलायला लागला. म्हणतो, भगवंता माखन जरी दुर्योधन घेऊन गेला, कौरव घेऊन निघून गेले असेल तरी माखन चोर माझ्या बाजूने आहे. विठ्ठला उपदेशक मार्गदर्शक म्हणून भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने राहिले. आणि सहज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे विजय झाला तो पांडवांचा. संगती हो तुझी संगती, तुझी
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंत झालो आणि सहज मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये भगवान मिळाले न मिळाले विजय हा निश्चित झाला. काहीही न करता सुद्धा यश विजय हा निश्चित झाला. मार्गदर्शक असणं फार महत्वाची गोष्ट आहे. तुकोबाराय सुद्धा आम्हाला तेच सांगतात, उपदेशक चांगला भेटायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुकोबाराय, तुम्ही म्हणतात या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. मग नेमका आमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक म्हणून तुम्ही आहात. नेमका आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं पाहिजे असा उपदेश तरी आम्हाला द्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. एरते माईका दुःख जनी, एरते माईका दुःख जनी, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. एरते माईका दुःख जनी, एरते माईका दुःख जनी. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुकोबाराय सांगतात का करायचाच असेल उपदेश ऐकायचाच असेल तर हाच ऐका. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. देव एकदा आपला करून घ्या गड्यो. देव आपला झाल्यानंतर सुखाची अभिलाषा इकडे तिकडे पाहण्यात अजिबात नाही. सुख हे घडोघडी वाढतच जाते. आपला देव केल्यानंतर सुख हे निश्चितच वाढत जाणार आहे. म्हणून तुकोबाराय आम्हाला सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. मग का नेमका आपला करून घेतला पाहिजे? गीतेमध्ये तर भगवंत सांगतात का प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव स्थानापन्न झालेला आहे. मग आपला करून घेण्याची गरज काय? तो हृदयामध्ये तर आहेच, मग त्याला आपला करण्याची गरज तरी काय नेमकं ते तरी सांगा तुकोबाराय. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण तुम्हा आम्हाला सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्य विष्णू मत्त स्फूर्तिर्धानम उपवनंच वेदैच सर्व रहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेह चाम. सर्वांच्या हृदयामध्ये मी स्थानापन्न झालेला आहे. मग प्रश्न आम्हाला पडतोय, बाबा तुम्ही म्हणता भगवंता सर्वांच्या हृदयामध्ये तुम्ही स्थानापन्न झालेला आहेत. 84 लक्ष योनी आहेत, 84 लक्ष योनी असताना सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुम्ही एकटे असताना स्थानापन्न नेमके होता तरी कसे? आम्हाला प्रश्न पडतो. माऊली ज्ञानोबा याच्यावर उत्तर देतात, सर्वागटी राम देहादेह सूर्यप्रकाश. प्रत्येक वेळा जसं सकाळचा सूर्योदय झाला ना झाला, अंगणामध्ये घडे भरून ठेवायचे, माठ काठ भरून ठेवले. निथळ पाणी असेल, सहज भगवंताचं भगवान सूर्यनारायणाचं दर्शन होते. प्रत्येक माठामध्ये प्रत्येक भांडामध्ये सूर्याचा हा प्रतिबिंब दिसत असते. सूर्यनारायण प्रत्येक भांड्यामध्ये असतो. 100 घडे भरले तरी सुद्धा प्रत्येक घड्यामध्ये ज्या प्रकारे प्रतिबिंब हे सूर्यनारायणाचं असते, अगदी त्याचप्रमाणे सगळ्या सजीवांमध्ये भगवंताचा वास असतो. नवे निर्जीव वस्तूत सुद्धा भगवंताचा वास असतो. विठाला कारण सहज एकदा हिरण्यकश्यप आपल्या पोराला विचारतो, नेमका भगवंत आहे कुठं ते सांगा. नारायण नारायण ऐकून माझे कान पकलेत. नारायण नारायण भगवंताचं नामस्मरण ऐकणं सगळ्यांच्या भाग्यात नसते. बरेच गावामध्ये आपलं गाव आध्यात्मिक आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगत होते का आमच्या गावामध्ये बाबा प्रत्येक महिला मंडळ जवळपास 20-25 बाया येतात, माणसं सुद्धा येतात. असा एकही दिवस खंडित होत नाही का आमच्या गावामध्ये हरिपाठ होत नाही. आमच्या गावामध्ये दशमीची दिंडी ही प्रत्येक दशमीला निघत असते. हे महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टी घडत नाही, आपल्या गावामध्ये त्या घडत असतात.
नारायण 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 म्हटलं जाते, हिरण्यकशिपूचा माथा ढकलला जातो, तळपायातली आग मस्तकात गेल्यानंतर सहज म्हटलं जाते. नेमकं तुम्ही म्हणता की नाही हा नारायण नारायण प्रल्हादाला म्हणतो, नेमका तुझा नारायण आहे तरी कुठं? क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कुठे आहे? येरी म्हणे जडी स्थळी काष्टी पाशानी भरला व्यापून उरला दिशाद्रुम. एका जनार्दनी एकांताचा वास मारियली लात खांबावरी. खांबावरती लात खांबावरती लात मारल्यानंतर सहज भगवंत नरसिंहाच्या जन्मामध्ये नरसिंहाच्या अवतारामध्ये प्रगट होतात. आणि प्रगट होतात न होतात वर मिळालेला होता हिरण्यकश्यपूला. दिवसा मारला जाणार नाही, रात्री मारला जाणार नाही, संध्याकाळी वध होतो. जमिनीवरती मारला जाणार नाही, आकाशात मारला जाणार नाही, मांडीवर ठेवून मारलं जाते. घरात मरणार नाही, दारात मरणार नाही, उंबरठ्यावरती मारला जातो. अस्त्रानं मरणार नाही, शस्त्रानं मरणार नाही, नखानी मारला जातो. माणूस मारणार नाही, प्राणी मारणार नाही म्हटलं जाते. नरसिंह चेहरा पाहायचा तो नरसिंहाचा, धड पाहायचं ते माणसाचं, असा अवतार घेतला जातो आणि सहज वध होतो हिरण्यकश्यपूचा सुद्धा. कारण भक्त प्रल्हादाने आपला केला होता. भगवंत आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. भगवंत आपला केला गेलाच सहज होतो. मग तुकोबाराय आम्हाला सांगा तरी नेमकं भगवंतानं आम्हाला काय दिलं, का म्हणून करावा भगवंत आम्ही आपला? कारण गर्भामध्ये एखादा आपला बाळ असते, गर्भामध्ये एखादं बाळ असते, एखाद्या प्रत्येक सजीवाचं लेकरू जेव्हा गर्भात असते त्याला सुद्धा अन्न पुरवण्याची तजवीज भगवंत हा करत असतो. गर्भी असता बाळा कोण पाडी त्याचा लळा, कोणी पाडी त्याचा लळा, ऐसा लागवी सूत्रधारी माझा कृपाळू हरी, ऐसा लागवी सूत्रधारी माझा कृपाळू. गर्भातल्या गर्भामध्ये एखादं बाळ असते, त्याला अन्न देण्याची सुविधा कोण करत असतील तर तो भगवंत करत असते. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. आपल्याला गर्भात 9 महिने 9 दिवस आपल्या आईने आम्हाला सांभाळलं. आईचं चित्त सुद्धा तिच्या बाळावरती तसंच होतं. लेकुराचे हित वाहे माऊली चित्त ऐसी कडबड्याची जाती करी लाभावी, पोटी भार वाहे त्याच सर्वस्व. पोटामध्ये भार व्हायला गेला 9 महिने 9 दिवस आणि आपले सगळ्यांची जळण घडण त्या पोटामध्ये गर्भामध्ये गर्भसंस्कार होणं महत्वाची गोष्ट आहे. त्याला सुद्धा गर्भातल्या लेकराला समजलं पाहिजे का गड्या हे सगळंच्या सगळं भगवंत आहे म्हणून तू पोटात वाढतोय. फक्त पोटात असताना भगवंताला चिंता नसते तर जन्म झाल्यानंतर सुद्धा आपली चिंता असते ते केवळ न केवळ भगवंताला. आम्ही त्यांना आठवलं पाहिजे, विसरून जाता का म्हणे. कारण आठवीसी आपुल्या देवासी पोसितो जनासी एकला, बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही.
बाळाला दूध उत्पन्न होते, सहज प्रस्तुत होता बरोबर, जन्म होता बरोबर त्या मातेला सुद्धा पाना फुटून लहान मुलाच्या ओठाला सुद्धा दुधाची धार मिळते. कसं घडत असेल? हे भगवंताची कृपा असल्याशिवाय शक्य नाही. विठ्ठला म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात, हे सगळं गड्या भगवंतानं दिलंय, मग त्याला विसरता कामा नये. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुख दुसरेकडे काहीच नाही. तो आपला झालं न झालं सगळ्या गोष्टी सहज संपन्न होत असतात. त्याला मागण्याची सुद्धा गरज नसते, तो सहज देऊन टाकत होतो. सगळ्या गोष्टी देत असतो. न मागता सुद्धा सगळ्या गोष्टी भगवंत देत असतो. न सांगता तुम्हा कडोय अंतर वर्मी सर्वेश्वर पूजनांते. न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्या भगवंताला समजत असतात. आम्ही बऱ्याचदा म्हणत असतो का देवाचं आम्हाला खूप चांगलं करा वाटते महाराज. देवाचं वर्षभर केलं, देवाचं असा एकही दिवस झाला नसेल का देवाच्या दारामध्ये जाऊन देवाची सेवा केली नसेल. पण असं काय घडलं का कोरोनामध्ये एकुलता एक पोरगा होता आणि भगवंताचं बोलावून आलं, सहज भगवंताने त्याला त्याच्या घरी घेऊन गेला. आता पाहायचं कोणाकडे? विचार पडतो कधी कधी, देव आहे की नाही हा प्रश्न पडतो. देव असता तर असं झालं नसतं. एकुलता एक पोरगा, तरणाबाण पोरगा निघून जावा, देवाला प्रश्न करावा असं वाटतो. देवा सगळी पूजा अर्चा तू केली, जे लोक काही करत नाही, लोकांच्या माना मोडतात, ते चांगले जगतात. आमच्या वाटेला हे दुःख आलं तरी कसं? हे पूर्वजन्माचं आपलं काही ना काही आपलं संचित असेल म्हणून ह्या गोष्टी घडत असतात. कधी कधी प्रश्न पडतो का आम्हाला सगळं चांगलं आहे, आम्ही सगळी देवाची एवढी पाठ पूजा करतो तरी आमचं वावर पिकत नाही. तो सगळ्यांच्या माना मोडतो पण त्याचं वावर चांगलं पिकते. त्यांना हात लावलेला त्या गोष्टीचा सोनं होते. कधी देव धर्म करत नाही, हात लागला न लागला त्याचं सोनं होते. आम्ही एवढं चांगलं असतो का सोन्याला हात लागला तरी कोळसा होते. का व्हावं? का आमचं वावर पिकू नये? का आमच्या पोरीला चांगला पोरगा भेटू नये? पोराला लवकर पोरगी का भेटू नये? आपल्या पूर्वजन्माचं संचित सोबत असतं, येत असते बाबा. घेऊन येतो ते प्रारब्ध, करतो ते कर्मन, घेऊन जातो ते संचित. मागल्या जन्मातलं संचित आहे. दुःख आपण भोगतो याचा अर्थ एक गोष्ट समजायला पाहिजे. आपल्या वाट्याला जर दुःख आलंय, दुःख भोगते, ते एकच फक्त गोष्ट लक्षात ठेवायची का हेही दिवस निघून जातील. सुखामध्ये असताना सुद्धा एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे, हेही दिवस निघून जातील. गड्या चांगलं वागायला पाहिजे. नाहीतर आमच्या आई दिवसभर पूर्ण याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करतात आणि शेवटची ओळ नेमकी आमची वाचायची राहून जाते. उतू नये मातू नये, घेतला वसा टाकून येते. टाकणं फार महत्वाची गोष्ट आहे, ती वाचणं फार महत्वाची गोष्ट आहे. नवे आचरणात आणणं सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. आजीबाई सहज म्हणतात का एकुलता एक पोरगा गेला, असं देवानं करायला नव्हतं पाहिजे. देवता आम्ही आपला करून घेतला, पण देवानं हे नव्हतं करायला पाहिजे. सहज वाटते आजीबाई, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. भगवंताच्या हातात सुद्धा सगळ्या गोष्टी नसतात. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध होते, युद्धामध्ये अभिमन्यू रणांगणामध्ये चक्रव्यूहामध्ये फसलेला आहे, सगळ्यांना समजते. भगवान श्रीकृष्णांना माहिती असते अभिमन्यू चक्रव्यूहात फसलेला आहे. चक्रव्यूह भेदनं त्याला माहित आहे, चक्रव्यूहाच्या बाहेर कसं पडावं हे माहित नाही. भगवान श्रीकृष्णाला सगळ्या गोष्टी समज असताना सुद्धा काळाची जी गती असते, जी प्रारब्धाची गती असते, त्याच्या आतमध्ये काही बदल करण्याची क्षमता भगवंतामध्ये सुद्धा सुकर होऊ शकतात गोष्टी. मात्र प्रारब्ध हे टळत नसते. भगवंताला जर वाटलं असते का अभिमन्यूचा प्राण वाचावा, सहज आपला नंदीघोष रथ सहज नेऊन ठेवला असता पुढे आणि सहज म्हटलं असतं अर्जुना काळ बाण, छेद एकदाच मस्तक या लोकांचं, वाचव एकदाचा. अभिमन्यूला वाचवता आलं नाही. जगाचा मालक ज्या रथावरती आहे, ज्याचा सगळ्यात आवडता शिष्य, ज्याचा सख्खा भाचा, हा रणांगणामध्ये असताना भगवंत त्याला वाचू शकले नाही. नव्हे, महाभारताचं युद्ध झालं, बाजूच्या कक्षामध्ये सगळेजण बसलेले होते. त्याच्या शेजारच्या कक्षामध्ये झोपलेले असताना, निद्रावस्थेमध्ये असताना द्रौपदीचे पाचीचे पाची पुत्र झोपीत मारले जातात. बाजूच्या कक्षामध्ये भगवान स्वतः असतात. मात्र तेव्हा असताना सुद्धा काळामध्ये
अजिबात त्यांच्यात बदल करण्याचं त्यांना सुद्धा धैर्य नसते. ते प्रारब्ध आपलं आपण भोगावं लागत असते. मात्र हे असताना सुद्धा आपल्या वाटेला आलेलं दुःख आहे, हे दुःख आहे म्हणजे आपलं पाप कुठंतरी संपत आहे, हा आपण विचार केला पाहिजे. विठाला विठाला म्हणूनच भगवंत आपल्याला आपलं करून घेता यायला पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपला भगवंत करता यायला पाहिजे. सगळं भगवंतानं दिलंय आपल्याला, सगळंच्या सगळं. एखादी गोष्ट, एक व्यक्ती होता, सहज जाता जाता रस्त्यानं जाता जाता कट लागला, तसा खाली पडला, मूर्छित झाला. सहज एखाद्या बाजूच्या दवाखान्यामध्ये भरती केल्या गेलं. भरती केल्या गेल्यानंतर एक 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 गोष्टीची त्याची ट्रीटमेंट झाली. सगळे शेवटी त्या आजोबाचं बिल निघालं 10 लाख रुपये. सहज तो म्हणायला लागला, बिल ज्या वेळेस हातात पडते न पडते, सहज तो डॉक्टरकडे पाहतो आणि सहज जसा जसा रडायला लागला. रडता रडता डॉक्टर सहज म्हणाले, आजोबा नेमकं रडताय कशासाठी, आम्हाला ते तरी सांगा. आजोबा म्हणतात, बिल पाहून मी रडत नाही. मग रडताय कशासाठी? 2 लाख रुपये कमी करू, 3 लाख कमी करू, 5 लाख द्या, 4 द्या, 2 द्या, 1 द्या, मात्र रडू अजिबात नका. कशासाठी तुम्ही रडताय? आजोबा म्हणतात, बिल भरण्याएवढी क्षमता माझ्या पोरामध्ये भगवंतानं दिलेलं आहे, कमी अजिबात नाही, मग रडता कशासाठी? डॉक्टर साहेबाला सहज म्हणतात, आजोबा सहज म्हणतात, डॉक्टर साहेब तुम्ही फक्त हात मोडला तो दुरुस्त केला, हो पाय मोडला तो दुरुस्त केला, हाडं मोडली ती दुरुस्त केली, फक्त दुरुस्ती करण्याचं बिल तुम्ही 10 लाख रुपये काढलं. ऑक्सिजन फक्त दिला आमच्यासाठी, 1 महिनाभर ऑक्सिजन दिला, त्याचं एवढं बिल काढलं. मी हा प्रश्न मला पडला, भगवंतानं या सगळ्या गोष्टी दिलाय, हात दिले, पाय दिले, मुख दिले, सगळ्या गोष्टी सहज देऊन टाकलेले असताना सुद्धा मी त्याला नेमका विसरलो होतो. तो विसरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडशील नारायण, नाचे जीवन पवनो ग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडशील नाचे जीवन पवनो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशील नारायण, नासे जीवपण भवरोग. ज्यानं सगळं दान करून टाकलंय आपल्याला. देवी दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा, ताठोनी या मान राहिलो वरती, अहंकार हाती वाकोने दी, अहंकार हाती वाकोने दी. देवी दिला देह भजन गोमटा, देवानं देह दिलाय, हा भजन गोमटा दिलाय, त्याचं भजन आमच्या हातून घडलं पाहिजे. आमच्याकडून फक्त तेच घडत नाही बाबा, तेच एकदाच चुकतंय, बाकी सगळ्याच गोष्टी आमच्या हातून सहज घडत असतात. त्याच्यासाठीच आमच्या जवळ वेळ नसतो, अजिबात वेळ नसतो. आमच्याकडून सगळ्या गोष्टी सहज घडत असतात, फक्त देव आपला करण्यासाठी आमच्या जवळ वेळ नसते. विठ्ठला बरोबर आहे. तुम्हा आम्हाला सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुख दुसरीकडे असू शकत नाही. एकदा का अध्यात्मामध्ये आलं तर अध्यात्मामध्ये फक्त सुख भेटत नाही, तर सुख घडोघडी वाढायला लागते. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नामे
उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढत जाते अध्यात्मामध्ये आल्यानंतर. अध्यात्मामध्ये आल्यानंतर माणूस सुखी होईल का नाही सांगता येत नाही. मात्र अध्यात्मामध्ये आल्यावर माणूस हा समाधानी आणि निश्चित होत असतो. विठ्ठला विठ्ठला कारण सुख हे समाधानामध्ये आहे बाबा. आणि प्रत्येक जण सुखी असेलच असं असणं अजिबात नाही. कारण हा संसार हा दुःखानं भरला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात माईक दुःखाची जनिती, माईक दुःखाची जनिती, माईक दुःखाची जनिती, माईक दुःखाची जनिती. नाही आदी अंती अवसानी, नाही आदी अंती अवसानी. रती माईके दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. तुकोबाराय सांगतात हे सगळं दुःखानं भरलेलं आहे. याच्यामध्ये सुख कुठंच नाही आहे. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. दुःखानं सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये हा संसार दुःखाचा आहे. श्रीकृष्ण सुद्धा तेच सांगतात. ऊर्ध्वमूलम मद शाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम चिंतन्ति यस्य पर्णानि यस्तं वेदस्य वेदविद. हा सगळाचा संसारूपी वृक्ष काय असेल. हा वृक्षाची पानं खालच्या बाजूने नाही, त्याची मुळं वरच्या बाजूने असताना म्हणजे नेमकाचा मुळाचा जनक कोणी असेल. मुळं वरती चाललाय म्हणजे सगळा करता करविता वरती बसलेला आहे. म्हणून वैराग्य रूपी आपले शस्त्र वापरून या वैराग्याने याच्या फांद्या तोडून एकदाच आपण सुखी झालं पाहिजे. इरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान. सगळंच्या सगळं दुःखानं भरलेलं आहे. कोणीच इथं सुखी दिसत नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही. जो तो दिसला तर दुःखीच दिसतो. एखादा निर्धन माणूस असतो म्हणते मी सुखी नाही, म्हणते माझ्यापेक्षा धनवान सुखी असला पाहिजे. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा कुमार, राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती सुखे इंद्र कुमार, इंद्र कहे श्री राम सुखी, श्री राम कहे सुख संत कुमारी, संत कहे संतोष में सुख बिना संतोष के दुनिया दुखा. सगळेच्या सगळे दुःखीच आहे म्हणतात. ज्याच्याजवळ कमी पैसा आहे त्याला जास्त पैशाची हाव असताना तो सुखी होईल. जो गल्लीमध्ये श्रीमंत असेल त्याला सुखी होण्याची श्रीमंतीची आशा असते. गावातून सगळ्यात मोठा सुखी मी असला पाहिजे अशी त्याला आशा असते. गावात श्रीमंत असणाऱ्याला पंचक्रोशी श्रीमंत असण्याची आशा असते. पंचक्रोशीत जो श्रीमंत असते त्याला वाटते तालुक्यात श्रीमंत मी असलो पाहिजे. तालुक्यावाल्याला जिल्ह्याची आठवण, जिल्ह्यावाल्याला राज्य, राज्यवाल्याला देश, देशावाल्याला जगात मी श्रीमंत असलो पाहिजे असं वाटते. मात्र जगात जे श्रीमंत आहेत ते सुखी आहेत का बाबा? अजिबात नाही. काल परवा सहज एखादं हे झालं होतं. काल परवा आपल्या 2 महिन्याच्या पूर्वी एक लग्न सोहळा थाटामाटात आपल्या भारतात सगळ्या श्रीमंतीत वैभव संपन्न श्रीमंत असा थाटामाटामध्ये या शतकातला सर्वात श्रीमंत सोहळा अंबानी कुटुंबामध्ये साजरा केला गेला. आणि 5 दिवस जवळपास हा लग्न सोहळा चालू होता. जवळपास 1000-2000 करोडपेक्षा जास्त पैसे त्याच्यावरती टाकल्या गेले, उधळल्या गेले. एवढा पैसा गडगंज संपत्ती आहे. मात्र आपला पोरगा कधी त्या पोराला दुःखानं एवढा भरलेला आहे का दिवसामधून 15-20 गोळ्या त्याला चालू असतात. आणि लहानपणापासून त्याची शुश्रूषा चालू आहे. जगातल्या मोठ्यातला मोठा डॉक्टर घरी येऊन ट्रीटमेंट करतो तरी सुद्धा सुखी असू शकत नाही. कारण सुख आहे ते भगवंताच्या हातात. विठ्ठला विठ्ठला. पैशामध्ये सुख असतं ना बाबा, सगळेच्या सगळे श्रीमंत लोक हे सुखीच असते
आणि जर पैसा नसताना दुःख असतं तर एक शेतकरी सुद्धा मजूर सुद्धा हसताना दिसला नसता. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फक्त आयुष्य कसं जगता यायला पाहिजे हे समजलं का सुख आपोआप आहे. विठ्ठला तुकोबाराय सुद्धा आपल्याला तेच सांगतात. येरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. हे सगळं दुःखानं भरलेलं आहे. सुख शोधायचं असेल तर ते अध्यात्मात सापडेल. दुसरीकडे संसारामध्ये सुख हे असू शकत नाही. संसार हा पूर्णत्वात जाऊ शकत नाही. घर बांधले का परती चाल सोडलं जाते पुढची खोली बांधायसाठी. पुढची खोली बांधल्या गेल्यानंतर सहज कॉलम सुद्धा वरती काढून ठेवल्या जातात बार याच्या वरती वजला चढवण्यासाठी. तेव्हा सुद्धा दुसरा मजला बांधल्यावरती तिसऱ्या मजल्यासाठी चाल सोडून ठेवल्या जाते. संसार पूर्णत्वात जाऊ शकत नाही. फक्त परमार्थ जेव्हा कळस बसतो न बसतो मंदिर पूर्णत्वात जाते. अध्यात्म पूर्णत्वात जातो. काला झाला म्हणजे सप्ताह सुद्धा पूर्णत्वात जातो. मात्र प्रपंच कधीच पूर्णत्वात जात नाही. विठ्ठला तुम्हा मला सांगतात ऐकून घ्या गडे ओ. येरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. किती करत बसला ना याच्यात सुख भेटू शकत नाही. दुःखच भरलेलं आहे. एक मनुष्य होता तो जीवनभर देवाची आराधना करतो. सहज त्याला प्रश्न पडतो देवा एवढं तुझं सगळ्या गोष्टी करतो तर काही ना काही माझ्या वाटेला दुःख तू लिहूनच ठेवतो. एवढी पूजा अर्चा करतो सगळ्या तू सांगतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करताना सुद्धा दुःख येतं कसं काय माझ्या वाटेला प्रश्न केला जातो. सहज महाराज थोडस पाणी मागच्या साईडनं द्या पाहिजे. विठ्ठला विठ्ठला मनुष्य सहज प्रश्न करतो. प्रश्न केल्यानंतर विचारतो म्हणतो देवा मला स्वप्नात येऊन तरी असा दृष्टांत द्या का मी सुखी झालो पाहिजे. माझे या दुःखाचं काही ना काही निराकरण करा. भगवंत सुद्धा प्रसन्न होतात. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर सहज स्वप्नामध्ये जातात आणि उपदेश केला जातो. सांगलं जाते का तुला दुःख आहे ना फक्त एक काम कर. सकाळी जेव्हा उठशील ना उठता बरोबर जाजो. तुझ्या गावापासून सरळ 1 कोस अंतरावरती एक वडाचं झाड आहे. त्या वडाचं झाड आडवाटेनं त्या वडाच्या झाडापासून उजव्या बाजूला सरक. सहज डोंगराच्या पलीकडे जिथं निर्जन वस्ती आहे कोणीच जात नाही तिथे एक वडाचं झाड आणखी दिसेल. मोठ्याच्या मोठ्या पारंब्या दिसतील. त्या वडाच्या झाडाला फक्त तू एक काम कर. तुझं जे जे काही दुःख असतील एका 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 यादीवरती एका वहीच्या पानावरती एक दुःख लिहायचं. दुसऱ्या वहीच्या पानावरती दुसरं दुःख लिहायचं. क्रमांक टाकून दुःख लिही. सगळ्याच्या सगळं कागद फाड. सगळ्याच्या सगळे कागद एका गठोड्यामध्ये बांध आणि घेऊन जा. त्या झाडाला नेऊन बांधून टाक. तुला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक गोष्ट आहे. एकदा वस्तू दिली का त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू तिथून तुला घ्यायची आहे. तुझ्यासारखेच माझे बाकीचे सुद्धा भक्त आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचे दुःखाचे गाठोडे तिथं नेऊन बांधलेले आहेत. तुला तुझ्या दुःखाचं गाठोडं घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर तिथलं तुझं गाठोडं बांधायचं आणि तिथलं असणारं गाठोडं सोडायचं. सहज घरी घेऊन यायचं. तुझं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य सकाळीच उठतो आनंदात असतो. त्याला वाटते का माझं दुःखाचं हरण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. दुःख लिहिल्या जातो. एवढा हुशार असतो का छोट्या गोष्टी सुद्धा सगळ्याच गोष्टी लिहून काढतो. बायको कटकट करते, पोरगा कटकट करते, पोरगी कटकट करते, सूनबाई ऐकत नाही, बाजूचा ऐकत नाही, धुऱ्यावाला त्रास देते. सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. गाठोडं बांधल्या जाते. भलं मोठं गाठोडं होते. डोक्यावर घेऊन जाते. सहज त्या झाडापर्यंत जाते. पारंबीचं एक सगळ्यात लहान बांधतो. स्वतःचं गाठोडं बांधतो आणि म्हणतो का सगळ्यात लहान गाठोडं कोणाचं असेल ते शोधायला लागतो. सगळे गाठोडे पाहतो. सगळ्यात छोटं गाठोडं कोणतं आहे ते शोधू म्हणतो. ते सोडायचं आणि घरी घेऊन जायचं म्हणतो. विचार करतो. सगळ्यात छोटं गाठोडं पाहिलं जाते. हात लावला जातो. हात लावतो न लावतो विचार करतो. सगळ्यात लहान गाठोडं आहे. पण माझ्या याच्यामध्ये दुःख लिहिला का मला खोकला जास्त येतो हे दुःख लिहिलेलं आहे.
पण या गाठोड्यात नेमकं जर एखादा कॅन्सर असेल, टीबी लिहिलेलं असेल, एकच दुःख आहे. पण सगळ्यात भयानक जर दुःख या छोट्याशा गाठोड्यामध्ये असेल तर माझे दुःख परवडले, माझे दुःख माझ्या पाहण्यातलं आहे. छोटं गाठोडं का होईना आपलं जीवन बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. सगळे गाठोडे पाहायला जाते आणि सरते शेवटी स्वतःच गाठोडं सोडते, डोक्यावरती घेते आणि घरी येते आणि म्हणते देवा माझ्या दुःखातच मी सुखी आहे, दुसऱ्या दुःखाची मला काही अपेक्षा नाही. विठ्ठला विठ्ठला कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा दुःख बांधवडी संसार, याच्यात सुख हे असू शकत नाही. सुख जर पाहिजे असेल तर ते अध्यात्मात असल्याशिवाय राहणार नाही. मग अध्यात्मामध्ये यायला सुद्धा मन देवाच्या चरणावरती लागणं महत्वाची गोष्ट आहे बाबा. सोज मन लागत नाही. मनाला काय केलं पाहिजे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, अविनाश करी आपुले आईसे, अविनाश करी आपुले आईसे, अविनाश करी आपुले आईसे, अविनाश करी आपुले आईसे. गावे मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. गिरत माई का दुखाची जाणीती, 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 गिरत माई का दुखाची जाणीती. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला सुद्धा भगवंताचं पिसं लागलं पाहिजे बाबा. ज्यांना हात असतील त्यांनी हात वर करा, ज्यांना हात नसतील त्यांनी करू नका. शेवटच्या आईपर्यंत हात वर करा एकदा फक्त. सगळे जण, सगळे महिला मंडळ एक टाळी वाजवा फक्त जोरात जोरात. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. होबा होबा होबा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंद. तुकोबाराय सांगतात अविनाश करून टाका एकदाचा. आणि गोविंदाचं पिस आपल्या मनाला लागलं पाहिजे. मनाला पिस लागण्यासाठी सहज लागत नाही बाबा. पूर्वज पण जन्माची जेव्हा पुण्य असेल तेव्हाच मनाला पिस हे गोविंदाचं लागत असते. पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी, तोच वार करी पंढरीचा. पूर्व जन्माचं सुकृत असल्याशिवाय गळत नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं सुख असल्याशिवाय घडत नाही बाबा. हे अजिबात घडत नाही. कारण मन हे अविनाशी आहे. मन
हे सतत चंचल असं आहे. मन सतत बदलत असते बाबा, क्षणामध्ये येत असते, क्षणामध्ये कुठं जात असते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. मन जहरी जहरी त्याले नाही अरे तंतर, अरे इथू साप बरा त्याले म्हणतो रतंतर. मन एवढ एवढ जसा खाकस नादाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मावेना. बहिणाबाई आपल्या अडाणी भाषेमध्ये सांगायला लागतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. किती हाकललं तरी परत परत पिकावरती येते, त्याला हिरव्या पिकाची लत लागलेली असते. मन जहरी जहरी त्याला नाही रे, तर खूप जहरी आहे. एखाद्याच्या बद्दल जर मनात असूया निर्माण झाली ना, खूप जहर या मनामध्ये भरलेला आहे. मन लहरी लहरी त्याला नाही अरे तंत्र, त्याला विचू साप बरा त्याला मंत्र तंत्र. मंत्रा तंत्रानं विचू साप सुद्धा उतरवता येतात, पण मनात चढलेला नशा उतरवता येत नाही. आम्ही मनामध्ये नेमकं काय साठवलं पाहिजे याचा विचार केला गेला पाहिजे बाबा. एखाद्या शेजारणीनं सहज दुसऱ्या शेजारणीला वाटीभर भाजी दिली, महिनाभर दिली, 2 महिना दिली, 2 महिन्यामध्ये सोलग भाजी दिली, तिच्याबद्दल धन्यवाद व्यक्त होत असेल. पण त्याच बाईनं जर 31व्या दिवशी, दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये सहज एखादा अपशब्द वापरला ना, 2 महिने भाजी दिलेलं, 2 महिने बाई चांगली बोलली हे आपण लक्षात ठेवत नाही. नेमका एक अपशब्द आपल्याबद्दल बोलल्या गेला ना, नेमका अपशब्दच आपण ध्यानात ठेवत असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि मन आपलं गडूळ होत असते. मन नितळ राहायला पाहिजे. आणि मन नितळ कुठं राहत असेल तर अध्यात्मामध्ये आल्याशिवाय मन नितळ राहत नाही बाबा. एखाद्या रस्त्यावर कितीही खडे असले, पण पायामध्ये बूट असला तर रस्त्यामध्ये खडे असणारे ते खडे टोचत अजिबात नाही. पण बुटात जर खडा असेल ना, तर रस्ता किती डांबरी असेल ना, तर तो खडा टुसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि तो खडा जर मनातला असेल ना, तर मनामध्ये टुसल्याशिवाय राहत नाही. म्हणून मन हे शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही. मुक्ताबाई सुद्धा आपल्याला तेच सांगतात, ज्याचा भाव शुद्ध झाला त्याचा दूर त्याच्याजवळ अजिबात नाही. दूर नाही भगवंत त्याच्यासाठी. चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग, पाणी पाथर एक ठारे कोरन बीजे अंग. जर चित्त मिळलं तर सगळ्याच गोष्टी मिळतात. पाण्यामध्ये जर दगड आहे, दगड जर फोडला तर आतमध्ये कोरा निघल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय हिंदी प्रमाणामध्ये, हिंदी पदावलीमध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगतात. आणि मन सुद्धा, मन जपता यायला पाहिजे. मन भगवंताच्या चरणावरती अर्पण करता यायला पाहिजे. ते अर्पण करायला सुद्धा पूर्वजन्माचं सुकृत असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही. माऊली ज्ञानोबराय आपल्या चारीच्या चारी भावंडांनिशी सहज जातात पंढरपूरमध्ये. मजल धर्मजल मजल धर्मजल करत करत पंढरपूर गाठतात. पंढरपूर गाठता न गाठता सहज गरुड खांबाला करकचून आलिंगन दिल्या जाते. आलिंगन दिला न दिला सहज उंबरट्यावरती माता ठेवल्या जाते. माता ठेवून भगवंताच्या चरणावरती लोळणी घातल्या जाते. डोळे भिजलेले असतात. सद्गतीत कंठ दाटला नैनी घातली लोळणी चरणावरी. चरणावरती डोळे पाझरायला लागतात. डोळ्यामधून अश्रू निघता निघता भगवंताचे चरण ओले होतात. चारीचे चारी भावंड जातात. पहिल्यांदाच पंढरपुरात गेलेले असतात. एक टक लावून पांढुराकडे पाहतात. समचरण सरोजम सांद्र नीलाभुधामम जगनविहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदयहासं विठ्ठलं चिंतयामि. भगवंताचं चिंतन करतात आणि सहज माऊली ज्ञानोबारायांच्या मुखामधून शब्दोद्गार निघायला लागतात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आपल्या बहिणीला साजनी म्हणतात. ए साजनी ए मुक्ते मुक्ताई बघ, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी.
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा रूप दिसलोय, हे माझं रूप या डोळ्यामध्ये साठवल्यानंतर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा चांगला मला दिसतोय. सहज मुक्ताई म्हणते ज्ञानदा, हे ज्ञानदास, तुला चांगला दिसतो भगवंत, मला चांगला दिसतोय, सगळ्या जगाला हा भगवंत का चांगला दिसत नाही हे तरी सांग. माऊली सहज म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी. बहुत सुकृताची, सुकृत मागच्या जन्मातलं सुकृत असेल, संचित असेल, त्याला भगवंत आवडत असतो आणि त्यालाच भगवंत सुद्धा आठवत असतो. आणि मनाला जर पिसं भगवंताचं लावायचं असेल तर मनामध्ये पुण्यकर्म साठवता यायला पाहिजे. विठ्ठला 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 अविनाश करी आपुले आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. एकदा का पिसं भगवंताचं लागलं ना तर सगळ्या गोष्टी सहज जातात. सगळ्या पोरांना एकदा का या अध्यात्माचं पिसं लागलं, पाऊली खेळायला लागले का डीजे सुद्धा फिका वाटायला लागतो, निश्चित फिका वाटायला लागतो. मात्र इथं असणं फार महत्वाची गोष्ट आहे. यांच्या आई वडिलांना समजलं त्यांचं हित, आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. हित जाणलं, अध्यात्मात आले, मन त्याच्यामध्ये लागलं का बाकीच्या गोष्टी सहज निरुपयोगी वाटायला लागतात. आपलं मनाला जेव्हा भगवंताचं पिसं लागलं तर भगवंत सुद्धा आपला केला गेला. संसाराच्या सगळ्या माया, सगळ्या गोष्टी सहज बंधने तुटायला लागतील. तुकोबाराय सुद्धा आम्हाला तेच सांगतात, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनारूपी जन्मा पुनारूपी संसारा येणे नाही, पुनारूपी संसारा येणे नाही. मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. पुनरुपी संसारा येणे नाही, पुनरुपी संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनेश्वरा, पुनरुपी संसारा येणे नाही. परत परत येण्याची गरज नाही एकदाची. भगवंताच्या चरणी मन लागलं का परत परत या जन्म मरणाच्या संकटांमधून, या फेऱ्यांमधून आपली सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हा मला सांगतात, अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाची. मग तुकोबाराय तुम्ही सांगता तसं देव आपला बी केला, तुम्ही सांगता तसं दुःखानं भरलेला संसार आहे, मान्य आहे. तुम्ही म्हणता मन हे भगवंताच्या चरणी अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहे. मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही ना काही शेवटी उरेल का नाही उरेल हा प्रश्न पडतोय. तुकोबाराय आम्हाला मार्गदर्शन करा, उपदेश करा. तुकोबाराय उपदेश करतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे, म्हणे का मरणाची सारे. उत्तमाची मुरे किती मागे,
अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती जोरदार टाळ्या वाजून द्या एकदा जोरदार वाजून द्या थोडासा आवाज वाढा आणि इको वाढा एकदम तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे एकदा मेल्यानंतर कीर्ती मागे उरली पाहिजे बाबा ही कीर्ती उरली होती मावळ्यांची सुद्धा छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची पालखी डौलानं फिरवणाऱ्या मर्द मावळ्यांच्या साथीनं महाराष्ट्राच्या मावळ माथ्यावर सह्याद्रीच्या छातळात हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकला तो मावळ्यांच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक 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 मावळा लढत होता मरत होता झुंजत होता हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण करून जात होता स्वराज्य देवतेच्या यज्ञकुंडामध्ये प्रत्येक मावळा आपल्या प्राणाची आहुती वाहून या हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण करून जात होता तेव्हा कुठे हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली प्रत्येक मावळ्यांनी आपल्या छाताळावरती लिहिलं होतं शिवाजी पाठीवरती लावला होता भगवा ध्वज या देहाचं नाव ठेवलं होतं भंडारा उधळला तरी येळकोट नाही उधळला तरी येळकोट जगत होता मरत होता झुंजत होता पोटात काही नसले तरी पाठीचे गणे ताट ठेवतात मराठे पोटात काही नसलं तरी पाठीचे गणे ताट ठेवतात मराठे लढतात मराठे झुंजतात मराठे मरतात मराठे पण जिंकतात मराठे या न्यायाप्रमाणे प्रत्येक मावळा लढत होता रागात वकू पण इमानाला जागू या न्यायाप्रमाणे प्रत्येक मावळा लढत होता तेव्हा कुठं हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली बाबा सहज झाली नाही आज सुद्धा किल्ले प्रतापगडावरती आई भवानीचं मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आज सुद्धा तलवार आहे ज्या तलवारीवरती 6 शिक्के उमटवल्या गेलेल्या आहे छत्रपती शिवरायांचा त्या काळामध्ये नियम होता एका मावळ्यानं एका दिवसात एका लढाईत 100 गणिम कापले का एक शिक्का उमटवला जायचा आई भवानीच्या गाभाऱ्यात असणाऱ्या तलवारीवरती 6 शिक्के उमटवल्या गेले आहेत किती गणिम कापले एका दिवसात 600च्या वर गणिम एका दिवसात तलवार आहे अंबिरराव मोहितेंची एका दिवसात 600च्या वर गणिम कापले गेले मस्तकात तलवार टाकली का कर 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 माणूस बेंबी पर्यंत कापला जायचा ही धग होती त्या मनगटात ही रग होती त्या छाताळात तेव्हा कुठं हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली बाबा बेंबी पर्यंत माणूस कापला जायचा ही रग असावी लागते ती धग असावी लागली धग असा होती राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा या धगीप्रमाणे हे राज्य झालं प्रत्येक मावळा झुंजला उधळला गेला तेव्हा कुठं हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली आमच्याच्यानं 100 किलोचं पोतं उचलता येत नाही म्हणून ते 50 किलोचं झालं
50 किलोचं उचलता येत नाही म्हणून 30 किलोचं झालं. 30 किलोचं उचलता येत नाही म्हणून ते 10 किलोचं होईल. कांदा बुक्कीत फुटत नाही, बेंबीपर्यंत माणूस कापल्या जायचा. रोग होती, लाख मेले तर चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ते प्रत्येक मावळ्याच्या मुखामध्ये गौरवकार होते. मग कुठं हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली. प्रत्येक मावळा लढाईवरती जाण्यासाठी आतुर असायचा. म्हणायचा या राजा या मोहिमेवरती न्या जाणार. दुसरा मावळा यायचा, म्हणायचा राजा या मोहिमेवरती न्या जाणार. तिसरा म्हणायचं दोघा बाजूला या मोहिमेवरती न्या जाणार. मोहिमेवरती जाणं म्हणजे वराडीहून लग्न मंडपात नाचण्यासारखं नाही. वराडीहून जाणं म्हणजे वराडी सारखं राहण्यासारखं नाही. मोहिमेवरती जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आलिंगन देण्यासारखं. मात्र तरी सुद्धा हे मावळे लढायचे, झुंजायचे, मरायचे. रगात बघू पण इमानाला सांगू या न्यायाप्रमाणे लढायचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम जीवरे कीर्ती माग, या न्यायाप्रमाणे जगायचे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे या माता, या न्यायाप्रमाणे मुक्ती प्राप्त करून घ्यायचे. हिंदवी स्वराज्यासाठी लढायचे. स्थानाची यायचा, म्हणायचं राजा कोंडांनी किल्ल्यावरती मला लढा, मी मोहीम फत्ते करीन. राजा म्हणायचे अरे ताना, दारात मांडव पाळलाय गड्या, एकुलता एक पोरगा रायबा मुळवट बाजून बसलाय, खुशाल मुंडावल्या बाजून बसलाय. लग्नावर वराळामध्ये जा, वराळाची खातिरदारी कर. ताना म्हणायचा, तानाजी म्हणायचे आधी रगीन कोंडाण्याचं राज, मग माझ्या रायबाईचं साथ दिल्या जायची. हर हर महादेवच्या गर्जना सह्याद्रीच्या कळा कपाऱ्यात विरल्या जायच्या. तेव्हा कुठं हिंदवी स्वराज्याची चढती दौलत निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगातली तुळस, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरावरचा कळस, कळसावरचा भगवा ध्वज केवळ आणि केवळ शाबूत आहे ते छत्रपती शिवरायांमुळे. एकदा फक्त जोरदा आपल्याला राजांचा जय जयकार करायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच राजा इथे जन्मला, हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, गावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या शिवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण लावले आपल्या तिथल्या छातीवर. जनतेसाठी प्राण जालिले आपल्या तुकल्या छातीवर. आपल्या तिथल्या छातीवर. आपल्या तिथल्या छातीवर. तालपणाने लढले मावळे, तालपणाने लढले मावळे. भरोसा त्या राजावर, राजावर, त्यावर. हे माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजा, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. एरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंत्यवसान. अविनाश करी आपुले आयसे लावी मनापिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती माग. झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करत असताना ज्यांच्या मार्फत ही कीर्तन रूपी सेवेचं पुष्प अर्पण करण्याचं भाग्य लाभताय, आदरणीय भोजने महाराज असोत, आदरणीय डोंगरकर महाराज असोत, आदरणीय बाळू महाराज असो, यांचे फोन झाल्याने तुमचं आमचं गावाच्या मार्फत फोन झाल्याने तुमचं आमचं हे भेट घडून आली. आदरणीय अहिर महाराज असोत, आदरणीय निवृत्ती महाराज होतो, आदरणीय बगाळे महाराज होतो, सर्वच्या सर्व टाळकरी मंडळी, देवचे महाराज असोत, मिरगे महाराज असोत, राऊत बाबा असो, आदरणीय मृदंगाचार्य असोत, युवराज महाराज, फार छान वादन, फार छान आहे. सगळेचे सगळे पावली पण फार छान खेळतात. नाही तर लहान लहान मुलं असतात उभे, टाळाचे टोल चुकत असतात. बऱ्याचदा चुकणं हे क्रमप्राप्त आहे, चुकतात म्हणून शिकतात. बऱ्याच गावामध्ये असं पाहायला भेटते का तुला टाळ वाजवता येत नाही, तुझ्या बापानं कधी टाळ वाजवलं नाही, टाळ खाली ठेव आणि निघून जाय असं म्हटलं जाते. पोरग एकदा गेलं का डबल येत नाही. आपल्या गावातील वडीलधारी मंडळी आहेत, हे सगळ्याच्या सगळे जण सगळे म्हणतात गड्या येत जाय, टाळ चुकला तर चुकला, शिक्षण कधीतरी. शिकवता शिकवता पोरं तयार झाले. या मंडळींचं हे सगळेच्या सगळे टाळकरी मंडळीसाठी जोरदार टाळ्या होऊन जा का ही मंडळी तयार झाली. कारण एखादं बीज जेव्हा जमिनीमध्ये रोवल्या जाते तेव्हा कुठं वृक्ष होत असते, तसंच वडीलधारी मंडळी स्वतः झोकून देतात तेव्हा कुठं ही फुलं उमवल्या जातात. एका बीजा केला नास मुग भोगिले कनिस कडे हा सकळा हा भाव लहान थोरामध्ये जीव. लाभ न मिळे फुकासाठी काही केल्या जीवासाठी. तुका म्हणी रणी जीव देता लाभ. एखादं बीज जेव्हा पातीमध्ये रोवल्या जाते तेव्हा कुठं त्याला कोंब फुटतात, रोपट तयार होते. सगळेचे रोपटे सगळेचे सगळे चांगल्या रीतीने आहेत. महाराज सुद्धा चांगलं मृदंग वाजवतात. आपल्या पंचकृषीतील वैभव आहे, सगळे जण सगळे कामं सोडून येतात. येणं फार महत्वाचं आहे. ना टाळकरी मंडळी सहज येत नाही, सहजासहजी एका फोनवर येत नाही. सगळेचे सगळे एका फोनवर पंचकृषीमध्ये कुठंही आध्यात्मिक कार्य असलं का सहज निघून जातात. हे जाणं फार महत्वाचं आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करत असताना सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाला त्रिवार दंडवत देतो. जे जे चांगलं वाटली ते संतांची भगवंताची शिकवण समजा, जे जे चुकीचं वाटलं वाणीतला दोष समजा. फोडिले भंडार धन्याचा तो माल मित्र हमाल भारवाही. साळुंकी मंजुळ गातसे गाणी बोलविता धनी वेगळाची. कायम म्या पामरे बोलावी उत्तरे मज कृपावंत बोलवितो. भगवंतानं जे जे बोलवून घेतलं ते बोलण्याचा प्रयत्न केला. मैं वही बोलता हूँ भगवंत जो तुम बुलवाते हो. मेरी मन का कोई इतनी मेरी औकात नाही. जे भगवंतानं बोलवलं चांगलं वाटलं, देवाची भगवंताची संतांची शिकवण समजा, चुकीचं वाटलं वाणीतला दोष समजा. इथेच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली.